नमस्कार सर्वांना. वेलकम टू माय चॅनल. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट हु इज बेटर. आपण या पाठामध्ये कोण उत्तम आहे हे पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. Once upon a time, there lived a monkey and elephant in a forest. One day they started fighting. एका जंगलामध्ये एक माकड आणि एक हत्ती राहत होता आणि एका दिवशी त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं. तर एलिफंट काय म्हणतो? I am very strong. I am good at carrying heavy logs. तो म्हणतो मी तुझ्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे आणि मी काय करू शकतो तर मोठे मोठे लाकडाचे कोंडके उचलू शकतो, लाकूड उचलू शकतो. मग मंकी काय म्हणतो बघा, हा हा हा, बट आय एम व्हेरी क्विक. आय एम गुड ॲट जम्पिंग फ्रॉम वन ट्री टू अनदर. तो म्हणतो, हा काय सांगतोयस तू? मी तर खूप क्विक आहे, म्हणजे मी खूप कोणतीही गोष्ट मी खूप जलद करतो, फास्ट करतो आणि मी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तर खूप छान उड्या मारू शकतो. हत्तीलाही तो राग. मग पुढे काय होतं? आणि त्या जंगलामध्ये एका झाडावर हु इज फायटिंग लाऊडली. आय वॉन्ट टू स्लीप. आणि मग तितक्यात काहीतरी आवाज येतो आणि तो म्हणतो, कोण आहे रे तिकडे भांडण करतोय ते? झोपू द्या मला झोपायचं आहे. मग तितक्यात काय होतं, ते दोघं जण काय म्हणतात, सॉरी व्हेरी सॉरी, प्लीज टेल अस हु इज बेटर. मग एलिफंट आणि मंकी काय म्हणतात आऊलला की बाबा तू आम्हाला सांग, आमच्या दोघांपैकी बेटर कोण आहे? द एलिफंट और आय. ही इज स्ट्रॉंग बट आय एम क्विक. मंकी काय म्हणतो, सांग ना रे आऊल दादा, मी आहे बेटर का एलिफंट बेटर आहे? मग आऊल काय म्हणतो बघा आता, तो म्हणतो, डोंट वरी गाईज, थांबा मी सांगतो तुम्हाला, काळजी करू नका. वी विल फाइंड आउट. देअर इज अ मँगो ट्री जस्ट अक्रॉस द रिव्हर. गो अँड ब्रिंग वन स्वीट ripe mango from there. Then I will tell you who is better. आणि तो म्हणतो, काळजी करू नका, मी सांगतो तुम्हाला कोण बेटर आहे ते. तुम्ही एक आधी काम करा, त्या रिव्हरच्या पलीकडे, नदीच्या पलीकडे एक मँगोचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडावर एक पिकलेला आंबा आहे आणि तो गोड आंबा तुम्ही तो घेऊन या अगोदर, मग मी तुम्हाला सांगेल की कोण बेटर आहे. मग पुढे बघूया. मग देन स्ट्रोल द एलिफंट अँड हॉप द मंकी टू द रिव्हर बँक. आणि हे दोघं जण गेले आता रिव्हर बँक कडे. मग तितक्यात काय होतं, ओ आय एम अफ्रेड टू क्रॉस द रिव्हर. वॉटर इज व्हेरी डीप. आय एम गोइंग बॅक. मंकी म्हणतो, नको रे बाबा, रिव्हरमध्ये पाणी खूप आहे, डीप आहे रिव्हर, मला भीती वाटते, मी जातो बाबा वापस माघारी, असं मंकी म्हणतो. मग तितक्यात एलिफंट काय म्हणतो, डोंट वरी डिअर, जम्प अप ऑन माय बॅक अँड वी विल अक्रॉस द रिव्हर. घाबरू नकोस मित्रा, तू काय कर, माझ्या पाठीवर बस, जम्प मारून मी तुला काय करतो, रिव्हर क्रॉस करायला मदत करतो. मग हे बघा कसा बसलाय हत्तीच्या पाठीवर मंकी. आणि हे दोघं जण रिव्हर क्रॉस करतात, ओलांडून जातात. बोथ ऑफ देम क्रॉस द रिव्हर. देअर वॉज अ मँगो ट्री विथ स्वीट येलो राईप मँगोज बट दे वेअर ऑन हाय ब्रांचेस. त्यांना त्या ठिकाणी आंब्याचं झाड दिसतं आणि त्या झाडावर आंबा पण दिसतो गोड पिकलेला. पण एक अडचण आहे, ती म्हणजे काय तर आंबा खूपच उंच झाडावर आहे, एकदम वरच्या फांदीला आहे. आता मंकीच्या तर तो हाताला येणारच नव्हता. ओ नो, आय कांट रीच. हाऊ कॅन आय गिव्ह द मँगो टू द आऊल. तो म्हणतो, बापरे, आंबा तर खूपच वर आहे आणि मी कसा देऊ आता हा आंबा काढून आऊलला नेऊन. मग तितक्यात एलिफंट काय म्हणतो,
एलिफंट म्हणतो की मी आता हा आंबा कसा काढू. तितक्यात मंकी काय म्हणतो, दॅट इज इझी, लेट मी डू इट. मंकी म्हणतो थांब मी काढतो, हे खूपच सोपं आहे. द मंकी जम्प ऑन द मँगो ट्री क्विकली अँड पिक अप अ स्वीट राईप मँगो. आणि मग मंकी झाडावर उड्या मारण्यात कसा असतो, चतुर असतो. आणि तो पटपट झाडावर जंप मारून जातो आणि पिकलेला आंबा काढतो. मग परत काय होतं बघा, आणि दे केम बॅक टू द वाईज ओल्ड owl and gave him the mango. He was very happy. आणि ते दोघं पण वापस येतात आंबा घेऊन. आणि ते एका आऊल कसा आहे रे, म्हातारा झालाय तो, आता थकलेला आहे, म्हणून त्याला त्याने काय करतात, मग तो मँगो देतात आणि खूप आनंदी होतो आऊल. मग तो म्हणतो नाव यू टेल मी हु इज बेटर. मंकी म्हणतो आता सांग तू आम्हाला की आमच्या दोघांपैकी कोण बेटर आहे. Elephant and monkey forgot. I am strong, the monkey is quick and you are wise. All of us are good at something. What about you, my friends? What are you good at? आणि मग काय होतं, तो आऊल म्हणतो की बघा मंकी क्विक आहे पण एलिफंट स्ट्रॉंग आहे. आणि या प्रवासामध्ये तुम्ही दोघांनी पण एकमेकांना खूप छान मदत केलेली आहे. तुम्ही दोघंजण बेस्ट फ्रेंड आहात. दोघंही प्रत्येक कामामध्ये आपल्या आपल्या कामामध्ये पटाईत आहात. म्हणून या ठिकाणी कोण बेटर आहे हा प्रश्नच उरत नाही. एलिफंट अँड मंकी फॉरगॉट देअर फाईट. द आऊल फॉरगॉट इट्स नॅप. आणि मग मंकी आणि एलिफंट त्यांचं भांडण विसरून जातात. आवडली का स्टोरी सर्वांना? आवडली का स्टोरी? हो किंवा नाही म्हणा. आवडली स्टोरी? आवडली?